हाय फ्रेंड्स, आपण बघणार आहोत बघा त्यामध्ये जे काही महाराष्ट्रामधले विविध विभाग आहेत त्यामध्ये किती जिल्हे आहेत आणि त्यांची तालुक्यांची संख्या आपण एका ट्रिक्सनुसार रिकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा त्यामध्ये. चला तर आपण विभागानुसार बघू. त्यामध्ये पहिले तर आपण जे काही पश्चिम साईड आहे त्यामध्ये कोकण विभाग असतो त्या ठिकाणी. नंतर जे काही मध्य महाराष्ट्र आहे त्यामध्ये तर वरच्या साईडला नाशिक विभाग आणि जे काही दक्षिण साईड आहे त्यामध्ये पुणे विभाग असतो त्या ठिकाणी. आणि जे काही मध्य असतो मध्ये तर तो औरंगाबाद विभाग आहे त्या ठिकाणी. नंतर इकडे पूर्वी साईडला जर बघितलं तर अमरावती विभाग आहे आणि नंतर नागपूर विभाग आहे त्या ठिकाणी. तर तुम्हाला मॅप जर पाहणार असेल तर सहज लक्षात राहतो बघा त्या ठिकाणी. जर तुम्हाला लक्षात बघा इकडे कोकण विभाग आहे त्या ठिकाणी. तर कोकण विभागामध्ये किती संख्या आहे तर तुम्हाला एक नंबर लक्षात ठेवायचा असा सिरियल नुसार त्यामध्ये 786 नंबर लक्षात ठेवा. 786 बघा, 786 नंबर एक मुसलमानाचा एक फेवरेट नंबर असतो त्या ठिकाणी. तर 786 इथे द्यायचा नंबर 786 बघा, 786 नंबर लिहायचा त्या ठिकाणी. आणि उत्तर दक्षिण आणि इकडे बघा 5-5 नंबर लिहायचे. तर इथे 5 लिहायचंय, इथे सुद्धा 5 लिहायचे आणि इथे सुद्धा 5-5 नंबर लिहायचे त्या ठिकाणी. बघा 7 जे काही जिल्ह्याची संख्या आहे ती कोकणमध्ये आहे. त्यासोबत जे काही औरंगाबाद मध्ये आहे तर 8 जिल्ह्याची संख्या आहे. वरी जर बघितलं नाशिक विभागामध्ये सुद्धा 5 संख्या आहे जिल्ह्याची संख्या. आणि खाली जर पुणे विभागामध्ये जर बघितलं तर तिथे सुद्धा जिल्ह्याची संख्या 5 आहे. नंतर वरी जर गेलात तुम्ही तर जे काही अमरावती विभाग आहे त्यामध्ये 5 जिल्ह्यांची संख्या आहे. हा जो काही 6 आहे 6 तर एकूण त्यामध्ये जो काही नागपूर विभाग आहे त्यामध्ये 6 जिल्ह्यांची संख्या आहे असं लक्षात ठेवायचं त्यामध्ये.